विधानसभा मतदार संघ में शिवसेना पार्टी के महायुति के उम्मीदवार नरेश मस्के ने 2 लाख से भी अधिक वोटों की ऐतिहासिक जीत पर आज नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगले और ठाणे लोकसभा युवा सेना अध्यक्ष ममित चौगले के मार्गदर्शन में आज ऐरोली विधानसभा युवा सेना संपर्क प्रमुख सूरज गायकवाड़ के नेतृत्व में कोबरखैंड स्थित उनके जनसंपर्क कार्यालय में जोरदार विजय जल्लोष मनाया गया। इस दौरान सूरज गायकवाड़ के जनसंपर्क कार्यालय में कार्यकर्ताओं ने छत्रपति शिवाजी महाराज का गुलाल से वंदन कर जोरदार उद्घोष देते हुए यह विजय जल्लोष मनाया। शिवसेना कार्यकर्ताओं का जोश इस दौरान बेहद उफान पर था। उन्होंने न केवल आतिशबाजी और पटाखे फोड़े बल्कि एक दूसरे को मिठाइयां खिलाकर इस जीत पर मिलकर अपनी खुशी का इजहार किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने कहा कि नरेश मस्के की जीत हम सभी कार्यकर्ताओं की जीत है, जिन्होंने विजय चौगले और ममित चौगले के नेतृत्व में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सपने को साकार किया और ठाणे के गढ़ में विजय के साथ शिवसेना के गढ़ को काबिज रखा। आज या ठिकाणी आम्ही कोपरखैरणे नगरीमध्ये सूरजजी कैलास गायकवाड साहेबांच्या ऑफिसच्या समोर आज आम्ही या ठिकाणी गुलाल उधळून आमचा जल्लोष साजरा केला। हा जल्लोष ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये नरेश गणपत मस्के हे शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर उभे होते आणि या ठिकाणी आम्ही प्रचार रॅलीमध्ये काम करत असताना अतिशय मनापासून कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केलं। काम करत असताना मला अतिशय आनंद वाटतोय की आमच्या ऐरोली विधानसभेमध्ये आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत सन्माननीय विजय चौगुले साहेब यांनी जी कार्यकर्त्याला ताकद देण्याचं या ठिकाणी जे योगदान केलेलं आहे ते अतिशय मनापासून आहे। कार्यकर्ता सकाळी प्रचाराला घरातून निघाल्यापासून संध्याकाळी तो घरी पोहोचेपर्यंत ही सगळी जबाबदारी चौगुले साहेबांनी प्रॉपर त्या ठिकाणी लक्ष दिले आणि हे देऊन या मतदारसंघामधून कशा पद्धतीने मतदान निघेल हे देखील काम करत असताना युवा ताकद म्हणून मम्मी शेठ चौगुले साहेब येणारं आमचं पर्व आहे। या व्यक्तिमत्वाने देखील 24 तास त्या ठिकाणी लक्ष घालून आम्हाला सगळ्यांना ताकद देऊन शिवसेनेचा हा भगवा झेंडा प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्याचं देखील काम त्या ठिकाणी केलं। आज युवा सेना असेल, शिवसेना असेल, आमचे बेलापूर विधानसभेमध्ये विजयजी नाटा साहेब आहेत, ही सगळी मंडळी ताकदीने उभी राहिली तेव्हा या सीटचा आज विजय झालेला आहे। आणि हा विजय होत असताना महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत होते त्यांचा दूरदृष्टिकोन समोर ठेवून लोकांनी मनापासून त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ह्या मतदानाचा साठा आता तुम्ही बघितलाय कसा भरघोस झालेला आहे। काही लोक बोलत होते की मतदान तेवढं होणार नाही, आता ही पेटी फुटायची ती पेटी फुटायची, लाईनीत पेट्या फोडत गेले साहेब, एकदम प्रॉपर मतदान झालं, कुठेही मिस्टेक झालेली नाही। आणि हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा विजय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आहे, हा विजय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे आणि हा विजय सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आहे। आणि ही शिवसेना ही तळागाळातली जुन्या कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय। या ठिकाणी शिवसेना युवा सेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय सूरज कैलास गायकवाड यांनी तळात कार्यकर्त्यांना लक्ष देऊन प्रॉपर मतदानाच्या यादीप्रमाणे या ठिकाणी काम केलं। राहिली गोष्टी महिलांचं देखील त्या ठिकाणी दमयंती आचरेताई आहेत, त्याच पद्धतीने आमच्या शीतलताई कसरे देखील त्या पद्धतीने काम करतात। या सगळ्या महिलांची बाजू त्यांनी त्या ठिकाणी दोन्ही मंडळींनी उचललेली आहे। ही ताकद आम्हाला आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे आज हा विजय झालेला आहे। मला नरेश मस्के साहेबांचं या ठिकाणून या कोपरखैरण्याच्या नागरिकांच्या वतीने मी आव्हान करू इच्छितो। आजचा जो विजय आहे नरेश मस्के साहेबांचा तो कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 2,36,000 मतांनी आज विजय झालेला आहे। हा विजय म्हणजे आमच्या सर्वांचा, म्हणजे निश्चित नरेश मस्के साहेब उमेदवार नव्हतेच, हा विजय म्हणजे आम्हाला स्वतःला असं वाटतं की हा विजय आमच्या सगळ्यांचा आहे। आम्ही सर्वांनी त्यासाठी खूप मेहनत घेतलेली। इथे जे आपले जिल्हा प्रमुख आहेत विजय चौगुले साहेब यांनी, मम्मी शेठ चौगुले यांनी, आपले सूरज गायकवाड झाले यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। आज आपली ही ऐरोली विधानसभा आहे, आपली बेलापूर विधानसभा असेल, आपल्या ह्या 5 विधानसभेमध्ये ज्यांनी कष्ट करून घेतलेले आहेत ते सगळ्यांनी हा जो खरा विजय आहे तो हा सामान्य जनतेचा आहे। कारण की पाठचे खासदार तुम्हाला देखील माहिती होतं हे माणसात सामान्य जनतेकडे पोहोचत नव्हते। आज आपल्याला देखील एक सामान्य जनतेतला माणूस भेटलेला आहे। आज आपला खासदार म्हणून नरेश मस्के साहेब आहेत, त्यांनी प्रचंड अशी मेहनत केलेली आहे आणि त्यांचा चेहरा मागे तो होता आपल्या शिंदे साहेबांचा। शिंदे साहेब जसे समाजासाठी आपल्या गोरगरीब जनतेसाठी तळागाळाला जाऊन जे काय प्रकारे माणसाला मदत करतात
तेच सगळं माणसाने बघितलेलं आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून नरेश मस्केंना प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे। हा विजय समस्त शिवसैनिकांचा आहे आणि त्यासाठी आम्ही जे मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांचे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।